मुंबईला जहागीर समजणाऱ्यांना कळलं असेल, मुंबईकरांची साथ विकासाला. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. कोणीही शत्रू नाहीत, फक्त वैचारिक विरोधक असल्याचं केलं स्पष्ट. खचून जाणाऱ्यातले आपण नाही. महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पोस्ट. आपले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचंय, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर होईल. विजयी नगरसेवकांच्या भेटीत उद्धव ठाकरेंचं विधान. तर वरच्या देवानेच महायुतीचा महापौर होईल हे ठरवलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. मुंबईत अडीच वर्ष महापौरपद द्यावं, शिंदे सेनेच्या नगरसेवक आणि नेत्यांनी व्यक्त केली इच्छा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर बसवावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा. शिंदेची शिवसेना मुंबईत सर्व विजयी नगरसेवकांना मांद्रेतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवणार. खबरदारी म्हणून पुढील 3 दिवस नगरसेवक हॉटेलमध्येच मुक्कामी. एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मराठी द्वेष्टा भाजपाचा मुंबईत महापौर बसला नसता. खासदार संजय राऊतांची टीका. बाळाजी पंतचे नातू शिंदेना मराठी माणूस माफ करणार नाही, राऊतांचा घणाघात. भाजपाच्या दणदणीत विजयानंतर नवी मुंबईत शिंदेना डिवचणारे बॅनर्स. टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता झाले असा आशय. मात्र शिंदेंबद्दल मनात कुठलाही द्वेष नाही, नाईकांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र. भाजपने पोस्टरबाजीतून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. मुंबई महापालिकेतल्या यशानंतर भाजपची मातोश्री परिसरात पोस्टरबाजी. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची भेट. महापालिका निवडणुकीतल्या मोठ्या पराभवानंतर पहिलीच भेट. अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यात बैठक. महापालिकेतल्या पराभवानंतरही दोन्ही राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. शशिकांत शिंदे यांची माहिती. मुंबईत काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली. पराभवाची जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाडांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेस नेते भाई जगताप यांची मागणी. तर काँग्रेस नेते भाई जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस. पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याचा ठपका. मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद उफाळला. माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ. जमीन फसवणूक प्रकरणामध्ये नव्याने चौकशी होणार. अंबाजोगाई सत्र न्यायालयाकडून धनंजय मुंडेंना दणका. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या निकालावरून राहुल गांधींचा आयोगावर मतचोरीचा आरोप. मतचोरी हे देशविरोधी कृत्य. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास पूर्णपणे ढासळला. राहुल गांधींची टीका. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची 20 जानेवारीला घोषणा. नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 19 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर. हावडा गुवाहाटी दरम्यान धावणार स्लीपर वंदे भारत. पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा.